यादव या दूसरे तमाम सारे लोग ये बोल रहे हैं। देखिए, ऐसा बोलना मूर्खता है। वो भी जानते हैं कि ऐसा कोई कर नहीं सकता। कानून में ऐसा एक भी प्रावधान नहीं है। ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में एक भी इस प्रकार का प्रावधान वो नहीं दिखा पाए कि जिससे ये उद्योगपतियों को 1 इंच भी जमीन दी जा सके। ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में वो निरुत्तर हो गए, कोई जवाब नहीं दे पाए, इसलिए अब यहाँ आकर विरोध कर रहे हैं। कोरा विरोध है। ये केवल वोट की राजनीति है, ये तुष्टीकरण की राजनीति है, एक प्रकार से तलवे चाटने की राजनीति ये लोग कर रहे हैं। लोकसभेत चर्चा सुरू झाली, परंतु अद्यापही ठाकरे गटाकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। मैं ऐसा मानता हूं कि जिनका जिनका विवेक शेष है, ऐसे कोई भी पार्टी के लोग कभी भी इस बिल का विरोध नहीं कर सकते। और जहां तक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना का सवाल है, मैं ऐसा मानता हूं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के विचारों का कोई भी अंश अगर उनकी कृति में बाकी होगा तो वो इस बिल का समर्थन करेंगे, ऐसी मेरी अपेक्षा है। काल तुम्ही पोस्ट केली त्यावर कोण करताय? कोण आहे? ठाकरे गट आणि संजय राऊत कोण आहेत ते? कोण आहेत? तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय, माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा, नाहीतर मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल। आज 100 दिवसांचा आढावा, आज सचिवांची बैठक सुद्धा झाली, काय की पॉइंट्स होते, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होती? 100 दिवसाच्या आढाव्याच्या संदर्भात आज 26 विभागाचे सचिव आणि मंत्री आम्ही निमंत्रित केले होते। जो 100 दिवसाचा आराखडा त्यांनी सादर केला होता, या 26 डिपार्टमेंटचे एकूण 938 पॉइंट्स होते ज्याच्यावर त्यांना काम करायचं होतं। मला अतिशय आनंद आहे की त्यातल्या 411 पॉइंट्सवर त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे 44% काम पूर्ण झालंय। 372 पॉइंट म्हणजे 40% पॉइंट्स असे आहेत की ज्या पॉइंट्सवर काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, जे काम निश्चितपणे वेळेत पूर्ण होणार आहे। केवळ 16% 155 मुद्दे असे आहेत, 16% मुद्दे की ज्याच्यावर काम अद्यापही मागे पडलेलं आहे। त्याच्याकरता त्यांनी काय अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत। त्यांना मी 15 दिवसाचा वेळ वाढवून दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की 31 एप्रिल पर्यंत किंवा 1 मे पर्यंत हे जे 16% आहेत तेही काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे। दुसरं, विभागांना मी सांगितलेलं आहे 1 मेला प्रत्येक विभागाने आपल्या वेबसाईटवर आपण 100 दिवसाचा काय प्लॅन केला होता, त्यातला किती प्लॅन एक्झिक्यूट केला, जो नाही झाला त्याची कारणं काय आहेत हे प्रकाशित करायचं आहे। त्यामुळे मीडियाला देखील ते उपलब्ध असेल की 100 दिवसाचा कार्यक्रम किती यशस्वी झाला याची पूर्ण माहिती ते देणार आहेत। आता